ओके. हा दरवाजा समोर दिसत आहे आपल्याला आणि आतून काहीतरी चमक बाहेर पडतीये. याचाच अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप सारे दरवाजे उघडत असतो आणि अचानकपणे त्यामध्ये एंटर करत असतो. तो दरवाजा ढकलून आतमध्ये शिरत असतो. हे दरवाजे कोणते? तर हा दरवाजा आरोग्याचा असू शकतो किंवा नातेसंबंधांविषयीचा असू शकतो. तुमचे पर्सनल काही डिझायर्स की ज्यामध्ये नोकरी आहे, व्यवसाय आहे, असे काही डिझायर्स असू शकतात की जे आपण अचानकपणे सुरू करतो. जसं की बिझनेसबद्दल म्हटलं तर अचानकपणे एखादा विचार मनात आला की आपण तो व्यवसाय सुरू करतो. पण जर का आपण आधीपासूनच त्याला कृतज्ञतेच्या जादूचा शिडकावा केला तर कदाचित त्यामध्ये आपल्याला भव्य दिव्य असे परिणाम बघायला मिळतील. हेच आपल्याला आजच्या लेसनमध्ये शिकायचं आहे. सुरू करूया. हां, वाचा सुनीताजी. अनम्यूट आहात ना सुनीताजी? सुनीताजी, तुमचा आवाज येत नाहीये. तुम्ही अनम्यूट आहात पण बाकीच्यांना आवाज येतोय माझा? ओके. येस, मी स्टार्ट करते. 21वा दिवस, भव्य दिव्य परिणाम. तुम्ही जेवणापूर्वी ईश्वराचे आभार मानता, ठीक आहे. पण मी सुनीताजी, आवाज येत नाहीये तुमचा. म्यूट असेल बघा, एकदा चेक करा. हॅलो, आवाज येतोय का मॅम माझा? हां, आता येतोय. बोला, करा सुरुवात. 21वा दिवस, भव्य दिव्य परिणाम. तुम्ही जेवणापूर्वी ईश्वराचे आभार मानतात, ठीक आहे. पण मी संगीत जलशाच्या आणि सांगीतिकेच्या आधी देखील ईश्वराचे आभार मानतो. नाटकाच्या आणि मुखनाट्याच्या आधी, पुस्तक उघडण्यापूर्वी, रेखाचित्र काढण्यापूर्वी, चित्र काढण्यापूर्वी, पोहण्यापूर्वी, तलवार चालवण्यापूर्वी, मुष्टियुद्ध खेळण्यापूर्वी, चालण्यापूर्वी, खेळ खेळण्यापूर्वी, नृत्य करण्यापूर्वी आणि लेखणी शाळेत बुडवण्यापूर्वी ईश्वराचे आभार मानतो. G.K. चेस्टरटन, 1874 ते 1936, लेखक. येस, आपण गेल्या काही दिवसांमध्ये शिकलेलो आहोत की अन्नाचे आभार मानायला हवेत किंवा काही अशा गोष्टी की ज्यासाठी आपण आधीपासूनच आभार मानले पाहिजेत. पण इथे चेस्टरटन यांनी काय सांगितलेलं आहे की अगदी छोट्या छोट्या गोष्टी करण्यापूर्वी सुद्धा आपण जर का कृतज्ञतेचा आधार घेतला तर आपलं आयुष्य एका भलत्याच वळणावरती येऊन उभं ठाकेल. पुढे वाचा. आपण जी प्रत्येक कृती करतो तिचे चांगले परिणाम घडून यावेत असं वाटतं. गिल्बर्ट कीथ चेस्टरटन हा लेखक ही कोणतीही कृती करण्यापूर्वी त्याला हवा तसा हमखास चांगला परिणाम दिसून येण्यासाठी कृतज्ञतेच्या जादूचा वापर करताना दिसतो. तुम्ही स्वतःशीच विचार करत असता, अनेक वेळा हे चांगलं व्हावं असं मला खूप वाटतं, हे ठीक होईल अशी आशा करूया, माझं नशीब चांगलं असण्याची फार गरज आहे. या सर्व विचारांतून तुम्ही प्रसंगाचे चांगले परिणाम घडावेत अशी आशा करता. पण आयुष्य काही योगायोगाने किंवा नशिबाने घडत नाही. या विश्वाचे नियम गणिती पद्धतीने शक्य तितक्या कौशल्याने नियंत्रित केले जातात, ज्याच्यावर तुम्ही विश्वासानं अवलंबून राहू शकता. येस, आजचा आपला जो अभ्यास आहे तो प्रत्येक कृती करण्यापूर्वी करायचा आहे. म्हणजे नेमकं काय, तर अगदी तुम्ही किचनमध्ये ब्रेकफास्ट बनवत आहात आणि तो ब्रेकफास्ट अर्थात आपल्याला असं वाटत असतं की घरातल्या सर्वांना आवडावा आणि सर्वांनी तो आवडीने खावा. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही भव्य दिव्य परिणाम या जादुई कृतीचा, या अभ्यासाचा उपयोग करून घेऊ शकता, त्याचा वापर करू शकता. बऱ्याच वेळेला आपण एखादा नवीन पदार्थ ट्राय करत असतो आणि होईल की नाही अशी शंका मनात असते. पण हेच जर का तुम्ही आधीपासूनच त्या गोष्टीला चांगला परिणाम येण्यासाठी काही कृतज्ञतेचा शिडकावा केलात तर नक्कीच ती गोष्ट चांगली होणार आहे. आणि इतकी छोटीच गोष्ट कशाला, मोठ्या मोठ्या गोष्टींच्या बाबतीतही हे लागू आहे. किंवा तुम्ही एखाद्या मूवीला चालला आहात, थिएटरमध्ये चालला आहात
किंवा साधी छोटी गोष्ट घ्या की मोबाईलमध्ये तुम्ही एखादा व्हॉट्सॲपवरती आलेला व्हिडिओ बघताय, तो व्हिडिओ ओपन करण्याच्या आधी तुम्ही म्हणू शकता, काय सांगावं त्या व्हिडिओमधून काहीतरी चांगलं, आपल्याला चांगलं काहीतरी मिळेल. तो व्हिडिओ असू शकतो एखादा टाईमपास व्हिडिओ असू शकतो किंवा त्याच्यामध्ये काही घेण्यासारखं नसेलही, पण एखादी अशी गोष्ट की ज्याच्याकडे आपलं लक्ष जाईल त्या व्हिडिओमध्ये आणि काहीतरी आपल्याला क्लिक होईल, काहीतरी क्लू मिळेल. त्यामुळे प्रत्येक प्रसंगाच्या आधी जर का ती गोष्ट चांगली व्हावी, तो प्रसंग चांगला घडावा असं वाटत असेल, तर तुम्ही आजच्या अभ्यासाचा त्यामध्ये उपयोग करायचा आहे. या विश्वाचे नियम गणिती पद्धतीने नियंत्रित केले जातात. म्हणजे काय, लॉ ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो गणिती पद्धतीने चालतो. तुम्ही एक कंप्लेंट करा, 10 ब्लेसिंग केल्याशिवाय तुम्ही पुन्हा मूळ पदावर येणार नाही. ही गणिती पद्धत आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्यावरच चालतं. तुम्ही विचार करा, एवढे शास्त्रज्ञ, आज तुमच्या माझ्यासारखी लोक का बरं एरोप्लेन उडू शकत नाही आहे वरती, किंवा वेगवेगळे जे काही सायंटिस्ट जे आहेत ते शोध लावत आहेत, त्यामध्ये आपण का नाही आहोत? कारण ती लोक एका वेगळ्या पद्धतीचा अभ्यास करत आहेत. या जादुई जगामध्ये ती लोक ऑलरेडी आहेत आणि नियम, जे विश्वाचे नियम आहेत ते ऑलरेडी ते गणिती पद्धतीने सोडवत आहेत. येस, पुढे वाचा. विमान चालवत असताना वैमानिक कधी भौतिकशास्त्राच्या नियमांनी नीट काम करावं अशी आशा व्यक्त करत नाही. भौतिकशास्त्राचे नियम कधी चुकत नाही हे त्याला माहीत असते. तुम्ही दिवसाची सुरुवात कधीच गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार आकाशात न तरंगता मला जमिनीवरच राहू दे अशी व्यक्त करून राहत नाही. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कधीच अयशस्वी होण्याची शक्यता नाही हे तुम्हाला माहीत असतं. येस, एरोप्लेन चालवत असताना वैमानिक कधी हा विचार करत नाही की आज मी एरोप्लेन चालवायला घेतलं आहे किंवा आज माझा मूड खराब आहे म्हणून भौतिकशास्त्राचे नियम नीट काम करणार नाहीत. नाही, असं होत नाही. कारण ते नियम सर्वव्यापी आहेत, ते फिक्स आहेत. जसे की गुरुत्वाकर्षणाचा नियम. तुम्ही मध्यरात्री जरी झोपेतून उठून, बेडवरनं उतरून झोपेमध्ये अर्धवट झोपेत जरी चालायला लागलात, तरीसुद्धा गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही जमिनीवरच राहणार आहात किंवा तरंगत चालणार नाही आहात. जरी तुम्ही हा विचार नाही केला की मी आता डावा पाय उचलू का उजवा पाय उचलू, हा विचार नाही केलात, तो विचार आपल्याला करावाच लागत नाही. कारण गुरुत्वाकर्षणाचा नियम आपल्याला जमिनीवरच धरून ठेवतो. किंवा तुम्ही उंचावरून उडी मारली, उंचावरून एखादी वस्तू फेकली, तर ती हवेमध्ये तरंगत राहणार नाही आहे. हा जसा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे, तसाच युनिवर्सचा सुद्धा सिद्धांत आहे आणि त्यालाच अनुसरून आपल्या सर्व गोष्टी चालत असतात. पुढे वाचूया. तुम्हाला जर तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे भव्य चांगले परिणाम दिसून यावे असं वाटत असेल, तर परिणामांना नियंत्रित करणाऱ्या सिद्धांताचा, आकर्षणाच्या सिद्धांताचा तुम्हाला वापर करावा लागेल. भव्य परिणामांना तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायचे असेल, तर तसा विचार आणि भावनांचा तुम्हाला वापर करावा लागेल. आणि या भव्य परिणामांसाठी कृतज्ञता व्यक्त करणे हाच एक सोपा मार्ग असू शकतो. येस, आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून घ्यायचा म्हणजेच काय, तर तशा विचार आणि भावनांचा वापर करून घ्यायचा. हे कसं करायचं, तर आपण यापूर्वी पण पाहिलेलं आहे की युनिवर्सचा जो सिद्धांत आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन जो आहे, तो आपल्या विचारांवर आणि त्या विचारांच्या तरंगांवरती म्हणजेच फ्रिक्वेन्सीवरती चालत असतो. मग हे विचार पण आपण तसेच आणायला पाहिजे. जर का आपल्या मनामध्ये शंका असेल की नाही, माझी ही गोष्ट आता व्यवस्थित होणार नाही, पण आपण शब्दांमधून बोलतोय की नाही, ही गोष्ट चांगली व्हायला हवी, तर काहीच उपयोग होणार नाही. तुमचे जसे विचार आहेत तशाच तुमच्या भावनासुद्धा असायला हव्यात आणि तसेच तुमचे शब्द. आणि त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणे हाच एक सोपा मार्ग आहे. पुढे वाचा. ही जादूच्या भव्य परिणामाची कृती म्हणजे जी गोष्ट चांगल्या प्रकारे घडून यावी असं वाटत आहे, ती घडण्यापूर्वी तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. मग ती कामासंबंधीची बैठक असेल, एखाद्या नोकरीसाठीची मुलाखत असेल, परीक्षा असेल किंवा बोलणं असेल. हे काही प्रसंग दिले आहेत ज्याचे परिणाम चांगले व्हावेत असं वाटत असल्याने ते घडण्यापूर्वी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. जादूच्या परिणामाच्या कृतीचा उपयोग करून तुमच्या रोजच्या आयुष्यातील साध्या साध्या गोष्टीतही
चांगल्या प्रकारे घडून यावा यासाठी तुम्ही यासाठी करू शकता. तुमच्या पाळीव प्राण्याला डॉक्टरकडे घेऊन जाणे, तुमची वैद्यकीय दातांची तपासणी करणे, ही त्याची उदाहरणं आहेत. घरातली लहान-लहान कामं असतात, ती नीट प्रकारे होणं महत्त्वाचं असतं. अशा वेळीही ती कामं नीट व्हावीत म्हणून कृतज्ञता व्यक्त करून तिच्या जादूचे भव्य परिणाम झालेले पाहणं महत्त्वाचं असतं. इलेक्ट्रिशियन, प्लंबर, इतर काही दुरुस्त्या करणारे कामगार यांनी घरातली कामं नीट करणं हे किती महत्त्वाचं आहे, हे प्रत्येकाला माहीत आहे. कुटुंबाने एकत्र बाहेर जाणं, मुलाशी त्याच्या वागण्याबद्दल तुमच्या चांगल्या प्रकारे संवाद होणं, तुमच्या जोडीदाराबरोबर मोकळेपणानं बोलणं, या गोष्टी चांगल्या प्रकारे होण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची कृती उपयोगी ठरते. वाढदिवसाची भेटवस्तू किंवा वांगनिश्चयाची अंगठी किंवा विवाहाचा पोशाख, साडी यांसारखी खरेदी करण्यापूर्वी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर तिचा परिणाम खरेदी तुमच्या मनासारखी होण्यात घडून येते. नवीन सेल फोन, नवीन गालिचा, पडदे घेण्यासाठी किंवा नूतनीकरण करणाऱ्या कंपनीकडे जाण्यापूर्वी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केलीत तर त्याचे इच्छित परिणाम दिसून येतात. उपहारगृहात चांगली जागा मिळण्यासाठी, रोजची पत्र चांगली येण्यासाठी, ईमेल चांगला येण्यासाठी, वर्षाचा तुमचा कर परतावा चांगला मिळण्यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. येस, इथे रॉन्डाने आपल्याला इतके सारे एक्झाम्पल्स दिलेले आहेत की तुम्हाला हा अभ्यास करणं मला तर वाटतं की काहीच अवघड नाही आहे. की छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टींपर्यंत, भले घरातली एखादी छोटी गोष्ट असेल किंवा मोठी नोकरीची मुलाखत असेल, मित्राला भेटायचं असेल किंवा सासूबाईंना भेटायला जायचं असेल. काही वेळेला आपल्याला वाटतं ना, अरे बापरे, आता सासूबाई येणार आहेत घरी किंवा आपल्याला तिकडे जायचं आहे. मग काहीतरी खुसपट काढणार, काहीतरी वाद करणार, असं आपण आधीपासूनच मनात आणतो आणि त्याप्रमाणे तशा गोष्टी घडतात. पण हेच जर का तुम्ही उलटा विचार केलात की आधीपासूनच कृतज्ञता व्यक्त केली की धन्यवाद, माझ्या सासूबाईंना भेटल्यानंतर त्यांनी माझं कौतुक केलं किंवा माझ्याबरोबर चांगलं बोलल्या, यासाठी धन्यवाद. आणि त्याचमध्ये तुम्ही अजूनही काही वाक्य ॲड करू शकता. तुम्हाला जसं वाटतंय, जसं त्यांनी वागावं असं वाटतंय ते तुम्ही ॲड करू शकता. त्याचप्रमाणे घरामध्ये इलेक्ट्रिशियन, प्लंबर हे छोटी काही कामं करणारे कामगार आहेत. त्यांनी घरातली कामं नीट करावी असं तुम्हाला वाटत असतं. तुम्ही आठवून बघा की गेले वर्षभर तर नक्कीच तुम्ही कुठे गेलेला नसणार आहे मोठ्या ट्रिपला वगैरे, लॉकडाऊनमुळे. पण त्यापूर्वी कुठेतरी तुम्ही गेलेला आहात फॅमिलीबरोबर आणि तिथे काहीतरी वाद झाला आहे. बस आठवून बघा, असं झालं आहे का? जर झालं असेल तर त्याला कारण हेच आहे की तुम्ही तिथे जाण्यापूर्वी कृतज्ञता व्यक्त केलेली नव्हती. तुम्ही त्याचा परिणाम आधी विचारात घेतलेला नव्हता. तिथे गेल्यानंतर आपण मस्त एन्जॉय करणार आहोत आणि त्याबद्दल धन्यवाद दिलेले नव्हते. येस, मुलाशी त्याच्या वागण्याबाबत तुमचा चांगल्या प्रकारे संवाद होणं. येस, बऱ्याचदा लोकांची कंप्लेंट असते, मुलगा नीट बोलत नाही, मुलगा असाच वागतो किंवा मिस्टर असेच वागतात, नणंद अशीच करते, तसंच करते, असे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. पण एक्झॅक्ट आउटकम तुम्हाला काय हवं आहे, एक्झॅक्ट परिणाम काय हवा आहे, त्याच्यावरती फोकस करा. जे चांगलं नाही आहे, जे चांगलं वागत नाही, जे चांगलं बोलत नाही, त्याविषयी बोलण्याऐवजी त्यांनी कसं वागायला हवं, तुम्हाला नक्की परिणाम काय हवा आहे, एक्झॅक्ट आउटकम काय हवा आहे, त्याच्यावर फोकस करा आणि मगच लॉ ऑफ अट्रॅक्शन त्या गोष्टीला तुमच्यापर्यंत खेचून आणणार आहे. इथे ईमेलचा उल्लेख केलेला आहे कारण हे पुस्तक मूळचं ऑस्ट्रेलियन ऑथरचं आहे, जिथे ईमेल म्हणजे सर्रास येतात. जसं आपल्याकडे ईमेल नसतात पण पोस्टाने लेटर येत असतात. त्यामुळे असं काही नाही आहे कंपल्सरी की ईमेलचा विचार करायला पाहिजे. पण जर का असेल, हल्ली काही मेल्ससुद्धा येतात की जसे काही बिल्स असतात किंवा मोबाईल बिल वगैरे असतात की जे आपल्या ईमेलवरून सुद्धा येतात. मग ती ईमेल ओपन करण्याआधी आपल्याला हे ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. येस, पुढे वाचा. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने चांगल्या पद्धतीने परिणाम घडून येणार यावर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला जो प्रसंग तुमच्या मनासारखा चांगल्या पद्धतीने घडून यावा असं वाटतं त्यावर तुम्ही बोटांनी हवेत जादूच्या धुलीकणांचा शिडकावा करीत आहात अशी कल्पना करा. पुढे वाचा. कधी कधी दिवसभरात तुमच्या बाबतीत जेव्हा अनपेक्षित घटना घडते तेव्हाही तुम्ही जादूच्या भव्य परिणामाची कृती
करू शकता. बऱ्याचदा अनपेक्षित काही घडलं, की आपण लगेचच निष्कर्ष काढण्याची घाई करतो. काहीतरी चुकीचंच घडलंय असंच समजतो. उदाहरणार्थ, तुम्ही कामाच्या ठिकाणी गेलात आणि गेल्या-गेल्या तुम्हाला सांगितलं जातं, की तुमच्या साहेबांनी लगेच तुम्हाला भेटायला बोलावलं आहे. अशा वेळी तुम्ही जर लगेच निष्कर्ष काढून मोकळे झालात, की साहेबांनी तुमचं काहीतरी चुकलंय म्हणून तुम्हाला बोलवलं, तर आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुमच्या मनात जो विचार, ज्या भावना येतात, तशाच भावना आणि विचार तुमच्याकडे आकर्षित होतात. म्हणून लगेचच काहीतरी निष्कर्ष काढून तुम्ही कसे अडचणीत येणार असा विचार करण्यापेक्षा जादूने काहीतरी चांगले भव्य परिणाम घडू देण्याची ही एक संधी आहे असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. येस. काही वेळेला अनपेक्षित घटना असतात की इथे एक्झाम्पल दिल्याप्रमाणे जॉबवरती गेल्यानंतर अचानकपणे बॉस बोलवतो. त्यावेळेला आपल्या मनात पहिल्यांदा ही शंकेची पाल चुकते की हां, काहीतरी झालंय, काहीतरी आपल्याला ओरडणार आता, काहीतरी बोलणार बॉस. पण याच्याऐवजी तुम्ही याच्या ऑपोजिट विचार केला तर, की वाव, मी काहीतरी चांगलं केलंय, माझं ॲप्रिशिएशनसाठी मला बोलवत आहेत माझे बॉस. असा जर का तुम्ही विचार केला आणि तसे फिलिंग जर का तुमच्या मनात आणले, तर नक्कीच तशीच काहीशी गोष्ट घडणार आहे. काही वेळेला अनपेक्षितरित्या एखाद्याचा कॉल येतो आणि तो नंबर पाहिल्यावर आपण म्हणतो, झालं, आता हा कटकट करणार, ह्याचं रोजची बोर बडबड सुरू होणार, असं काहीतरी आपण बोलून जातो मनातल्या मनात. भले मोठ्याने नाही बोलत, पण मनातल्या मनात आपण लगेच हिरमोड होतो आपला, तो नंबर पाहिला जो सेव्ड असेल तर. तर अशा वेळेला तो कॉल उचलल्यानंतर अर्थात तसंच घडणार जे तुम्ही अपेक्षित केलेलं असतं. पण हेच जर का उलट बोललात, त्याच्या अपरोक्ष काहीतरी चांगलं बोललात, तर तशी घटना घडू शकते. एखादा अननोन नंबरवरून कॉल आला तर तुम्ही आधीपासूनच कृतज्ञता व्यक्त करू शकता की मला आज काहीतरी चांगली न्यूज मिळणार आहे, किंवा आता माझं ज्याच्याबरोबर कॉन्व्हर्सेशन होणार आहे त्याच्याबरोबर ते उत्तमरित्या होईल आणि ते माझ्या फायद्याचंच असणार आहे, असं तुम्ही आधीच बोलू शकता. हे 2 मिनिटाचं 2 सेकंदाचं काम आहे फोन आल्यानंतर करण्याचं. म्हणजे काही गोष्टी अनपेक्षित घटनांच्या बाबतीत दिलेल्या आहेत आज, आणि काही गोष्टी ज्या आपल्याला आधीपासून माहिती आहेत. तर आपल्याला आजचा अभ्यास 2 पार्टमध्ये डिव्हाइड केलेला आहे. पुढे वाचूया आपण. जाण्यासाठी कामावर जाण्यासाठी निघालेला असताना तुमची बस किंवा रेल्वे किंवा विमान चुकलं किंवा अनपेक्षितरित्या तुम्हाला उशीर झाला, हे काही चांगलं झालं नाही असा विचार करण्यापेक्षा यामुळे चांगला काही भव्य परिणाम घडून येईल असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. त्यामुळे जादू लगेच काम करायला लागेल आणि तुम्हाला चांगला भव्य परिणाम दिसून येईल. पुढे वाचा. तुम्ही जर आई किंवा वडील असाल आणि अनपेक्षितरित्या तुम्हाला तुमच्या मुलासंदर्भात शाळेत भेटायला बोलवलं, तर काहीतरी समस्या उद्भवली म्हणून बोलवलं असेल असा विचार करण्यापेक्षा काहीतरी चांगल्या कारणासाठी बोलवलं असं समजून आधीच कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला अचानक एखादा अनपेक्षित फोन आला, ईमेल आला किंवा पत्र आलं, तर लगेचच काय बरं चुकलं असेल असा विचार तुमच्या मनात चमकून जाण्याऐवजी चांगल्या परिणामासाठी लगेचच कृतज्ञता व्यक्त करा आणि नंतर फोन उचला, ईमेल उघडा किंवा पत्र वाचा. पुढे वाचा. बहुतेक वेळा तुम्हाला हवा तसा चांगला भव्य परिणाम घडून आलेला तुम्हाला पाहायला आणि अनुभवायला मिळेल. कधी-कधी या अनपेक्षित प्रसंगाने तुम्हाला कसा फायदा झाला हे तुमच्या लक्षात देखील येणार नाही. पण अशी काहीतरी चांगली घटना घडावी म्हणून तुम्ही जेव्हा मनापासून कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुम्ही आकर्षणाच्या गणिती सिद्धांताचा वापर करता. त्यामुळे कुठेतरी कधीतरी हमखास चांगला परिणाम घडून येतोच. येस, वाचा पुढे. कधी-कधी तुम्ही स्वतःशीच काहीतरी विचार करता, की हा सगळा नशिबाचा खेळ आहे. आपल्या हातात काहीच नाही किंवा कधी-कधी हे सगळं चांगलं घडावं अशी आशा तुम्ही व्यक्त करता. पण एक लक्षात ठेवा, आकर्षणाच्या सिद्धांतासाठी दैवयोग, नशीब असं काहीही नसतं. तुम्ही जसा विचार करता किंवा तुमच्या जशा भावना आहेत, तसंच तुम्हाला मिळत राहतं. तुम्ही वाईट परिणामाकडे आकर्षित होऊ नये अशी काळजी कृतज्ञता घेते. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींबाबत चांगले भव्य परिणाम घडवून आणते. येस,
हा सगळा खेळ फक्त आणि फक्त तुमच्या विचारांचा आणि तुमच्या भावनांच्या फ्रिक्वेन्सीवरती चालणारा आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट असू देत, पटकन आपलं ह्युमन टेंडन्सी असते की पटकन आपण निगेटिव्हिटीकडे वळतो. पण असं नाही करायचं आहे, स्वतःला तिथं स्टेबल ठेवायचं आहे. आणि एखादा विचार डोक्यामध्ये येण्याच्या आधी किंवा जरी आला, निगेटिव्ह विचार आला, तरी तो झटकून द्यायचा आहे दुसऱ्या क्षणाला आणि नाही मला असं म्हणायचं होतं की, असं आपण स्वतःलाच सांगायचं आहे. एखादा निगेटिव्ह विचार आला की आपण स्वतःशीच असा विचार करायचा आहे की नाही नाही मला तर असं म्हणायचं आहे, आणि असं म्हणून तुम्ही ती पॉझिटिव्ह वाक्यामध्ये त्याला कन्व्हर्ट करायचं आहे. ज्यामुळे ऑटोमॅटिकली तुमची फ्रिक्वेन्सी चेंज होणार आहे. तुमचे विचार चेंज झाले की त्याची फ्रिक्वेन्सी चेंज होणार आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो तुम्हाला तशा सिच्युएशन समोर आणून ठेवणार आहे की ज्यामधून तुम्हाला तुमच्यासमोर काहीतरी चांगलं येऊन उभं राहील. येस, पुढे वाचा. तुम्ही जेव्हा तुम्ही तुम्ही जेव्हा चांगले भव्य परिणाम घडून येण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुम्ही वैश्विक नियमाचं पालन करता. आशा आणि शक्यता यांच्याऐवजी श्रद्धा आणि निश्चितता यावर विश्वास ठेवता. कृतज्ञता ही तुमची जीवन पद्धती बनते. तेव्हा कृतज्ञतेच्या जादूनं चांगले भव्य परिणाम घडून येतील हे तुम्हाला माहीत असल्याने तुम्ही आपोआपच प्रत्येक गोष्ट कृतज्ञतेने करतात. पुढचा पॅराग्राफ वाचा. भव्य चांगल्या गोष्टींची कृती तुम्ही नेहमी करायला लागा आणि तो तुमच्या रोजच्या जगण्याचा परिपाठ बनवा. त्यामुळे आणखी चांगल्या भव्य गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील. नको असलेल्या प्रसंगाचं प्रमाण कमी व्हायला लागेल. तुम्ही नको त्या ठिकाणी नको त्या वेळी जाण्याची शक्यता कमी होईल. दिवसभरात काही जरी घडलं तरी त्याचा परिणाम चांगलाच होईल याची निसंशय खात्री तुम्हाला वाटू लागेल. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला एक चांगले मिनिट. परिणाम येस, कृतज्ञता व्यक्त करता त्यावेळेला तुम्ही वैश्विक नियमांचं पालन करता. कोणते नियम? तर आपण आधीच पाहिलेले आहेत की आस्क, बिलीव्ह अँड रिसीव्ह. आधी ऑर्डर द्या, आधी सांगा, युनिव्हर्सला आधी सांगा तुम्हाला काय हवं आहे ते. त्यानंतर विश्वास ठेवा. मग इथे आपण होप्स किंवा पॉसिबिलिटीज याचा विचार नाही करत. त्यावेळेला आपण काय विचार करतो की हां, 100% मला मिळणार आहे. मग ज्या वेळेला तुम्ही परिणामांचा विचार करत असता त्यावेळेला मनामध्ये कुठेही शंका किंवा असं होऊ शकतं, होऊ शकत नाही, अशा गोष्टींना थारा द्यायचा नाही आहे. येस, होणार आणि होणार, आणि ते तुम्ही रिसीव्ह करणार आहात. जे काही चांगले परिणाम आहेत ते तुमच्यापर्यंत येणार आहेत. ही खात्री मनात बाळगली तर खरोखरच ही कृतज्ञतेची जादू होणार आहे आणि तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे. आणि ऑटोमॅटिकली असं होईल की ज्या ठिकाणी तुम्ही नसायला पाहिजे होतं असं तुम्हाला नंतर वाटू शकतं, तर त्या ठिकाणी तुम्ही नसणारच आहात. किंवा ऑटोमॅटिकली निगेटिव्ह सिच्युएशनमधून तुम्ही बाहेर टाकले जाल. त्या ठिकाणी पोहोचण्याच्या आतच तुम्ही काहीतरी असं घडून येईल की तुम्ही पॉझिटिव्हच गोष्टींकडे वळाल किंवा निगेटिव्ह लोकांपासूनही तुम्ही हळूहळू दूर व्हायला लागाल. येस, पुढे वाचा. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला चांगले परिणाम घडून यावेत असं ज्यांच्याबद्दल वाटतं अशा 3 प्रसंगांची निवड करा. नोकरीसाठी मुलाखत, कर्जासाठी अर्ज, परीक्षा किंवा डॉक्टरकडे जाणं यासारख्या सध्या तुमच्या आयुष्यात महत्त्वाच्या वाटणाऱ्या 3 गोष्टींची तुम्ही निवड करू शकता. कधी-कधी रोजच्या गोष्टी करायला आपल्याला कंटाळा येतो. त्या नीरस वाटतात, पण त्या कराव्या तर लागतातच. उदाहरणार्थ, कधी-कधी कामावर जायचा, कपड्यांना इस्त्री करायचा, बँकेत किंवा पोस्टात जाण्याचा, मुलांना घेण्यासाठी जाण्याचा, बिलं चुकती करण्याचा, टपाल बघण्याचा कंटाळा येतो. सुरुवातीला अशा कंटाळवाण्या वाटणाऱ्या 3 गोष्टींची निवड करा. जेव्हा जादू घडून येते, तेव्हा याच कंटाळवाण्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटायला लागतात. कृतज्ञतेमुळे चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होऊन हे परिणाम झाले आहेत याबद्दल तुमची खात्री पटते. ज्यांच्या बाबत चांगले भव्य दिव्य परिणाम घडून यावेत असे तुम्हाला वाटतं, अशा 3 प्रसंगाची निवड करून त्याची एक लेखी यादी तयार करा. कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरून प्रत्येक प्रसंग चांगल्या प्रकारे घडून आला आहे अशी कल्पना करून लिहा. येस. सो आज तुम्हाला हा आपला आजच्या अभ्यासातला पहिला टप्पा आहे की ज्यामध्ये दिवसभरातले
ज्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत की मी आज करणार आहे, त्या गोष्टींमधल्या 3 गोष्टी तुम्हाला निवडायच्या आहेत, 3 प्रसंग निवडायचे आहेत. जसं की तुम्हाला कामावर जायचं, काही वेळेला सकाळी उठल्यानंतर वाटतं, "अरे, आज कंटाळा आला, आज जावंसं वाटत नाही आहे." तर जर असा बोर्डम जर का तुमच्या मनामध्ये असेल, तर अर्थात तुम्ही कुठे आहात? लाईनच्या खाली आहात, निगेटिव्ह भावनेमध्ये आहात. तर तसंच तीच भावना तुमच्यासमोर दिवसभर येणार आहे आणि असंच काहीतरी घडेल की तुम्हाला कंटाळाच येत राहील, बोरच वाटत राहील. तर याच्याऐवजी तुम्हाला काय म्हणायचं आहे की "वॉव! थँक यू युनिव्हर्स फॉर दी अमेझिंग एक्सपिरियन्स ॲट माय वर्क प्लेस" किंवा "छान आजच्या सुंदर अशा अनुभवासाठी धन्यवाद. माझ्या ऑफिसच्या ठिकाणच्या सुंदर अशा अनुभवासाठी धन्यवाद." हे आपण आधीच म्हणू शकतो. आणि यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त शब्दांचा शोध घेऊ शकता. मराठीमध्ये लिहिणार असाल तर मराठीमध्ये, जसं की मी इंग्लिशमध्ये सांगते की अमेझिंग, ऑसम, वाव असे जे वर्ड्स आहेत की ज्याच्यामध्ये ते वर्ड्स बोलले की ऑटोमॅटिकली ते फिलिंग्ज येतात. तर तसे तुम्ही मराठीमध्ये लिहित असाल तर मराठीमध्ये तसे शब्द निवडा, ते शब्द शोधा की ज्या शब्दांमुळे ऑटोमॅटिकली तुमच्या भावना बदलणार आहेत आणि त्या भावना निर्माण झाल्या की ऑटोमॅटिकली ती सिच्युएशनसुद्धा चेंज होणार आहे. सो या कंटाळवाण्या गोष्टीसुद्धा तुम्हाला अजून आणि अजून चांगल्या वाटू लागतात आणि चांगल्याच गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतात. तर याची लेखी यादी तयार करायची आहे. ज्या 3 गोष्टी आहेत त्याची लेखी यादी तयार करायची आहे आणि ती कशी करायची आहे, तर उदाहरण दिलं इथे की "या डॅश डॅश गोष्टीबाबत चांगला भव्य दिव्य परिणाम घडून आल्याबद्दल आभारी आहे." मग हे तुम्ही तुमच्या वाक्यामध्ये कन्व्हर्ट करून घ्या आणि फक्त भव्य दिव्य परिणाम हे शब्द विसरायचे नाही आहेत आणि आभारी आहे हे शब्द इथे महत्त्वाचे आहेत. पुढे वाचा. या जादूच्या कृतीची या जादूच्या कृतीची दुसरी पायरी म्हणजे आज उद्भवलेल्या 3 अनपेक्षित गोष्टींची निवड करा. या गोष्टींचे चांगले भव्य दिव्य परिणाम घडून येण्यासाठी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा. तुम्ही ही जादूची शक्ती तुम्हाला आलेले 3 फोन घेण्यापूर्वी, 3 ईमेल उघडण्यापूर्वी किंवा टपालाने आलेली 3 पत्रे उघडण्यापूर्वी किंवा अनपेक्षित काम करावे लागण्यापूर्वी, दिवसभरात अचानक उद्भवलेली गोष्ट करण्यापूर्वी करू शकता. या जादूच्या कृतीसाठी तुम्ही कोणत्या अनपेक्षित गोष्टींची निवड करता यावर याचे परिणाम अवलंबून नाहीत. तर अगदी लहान अनपेक्षित गोष्टींबाबतही चांगले भव्य दिव्य परिणाम घडून येण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करता यावर ते अवलंबून आहे. प्रत्येक वेळी अनपेक्षित प्रसंग उद्भवला की शक्य असेल तर थोडा वेळ डोळे मिटून घ्या आणि मनातल्या मनात "या डॅश चांगल्या भव्य दिव्य परिणामाबाबत मी आभारी आहे." येस. आता हा दुसरा जो टप्पा आहे तो आपल्या आयुष्यामध्ये त्या दिवशी उद्भवलेल्या 3 अनपेक्षित घटनांसाठी आहे. मग या अनपेक्षित घटना कोणत्या, की मगाशी सांगितल्याप्रमाणे अचानक कोणाचा तरी कॉल येतो किंवा अचानकपणे कोणीतरी घरी येतं. मग त्यावेळेला आपण 1 मिनिटासाठी ही कृती करू शकता की आधीपासूनच त्या होणाऱ्या घटनेसाठी किंवा फोन उचलण्यापूर्वी, फोन घेण्यापूर्वी जर का तिला कृतज्ञतेचा शिडकावा केला तर, आणि हे वाक्य वापरायचं आहे की "या डॅश डॅश चांगल्या भव्य दिव्य परिणामाबाबत आभारी आहे." तर नक्कीच चांगला काहीतरी परिणाम घडून येणार आहे. येस. पुढे. ही जादूची कृती अति होतच नाही, कारण तुम्ही जितकी जास्त वेळा ही कृती कराल तितके जास्त वेळा त्याचे चांगले भव्य दिव्य परिणाम ओघानेच घडून येतील. आज तुम्हाला ही कृती केल्यानंतर त्याची कल्पना येईल. भविष्यात यापुढेही तुम्हाला जेव्हा कधी आयुष्यातील एखाद्या प्रसंगात चांगला परिणाम घडून यावा असं वाटलं तर, किंवा आपलं नशीब यावेळी चांगलं असावं असं वाटलं तर, लगेचच तुम्ही कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा. निश्चितपणे चांगले भव्य दिव्य परिणाम घडून येतील याची खात्री बाळगा. येस. जादूची कृती अति होत नाही याचा अर्थ आपण यापूर्वी पण पाहिलेला आहे की कृतज्ञतेच्या बाबतीमध्ये अति हा शब्द लागू नाही आहे. बाकी सगळ्या बाबतीमध्ये अतिरेक हा चांगला नसतोच. कुठल्याही गोष्टीतला अतिरेक चांगला नाही आहे, पण कृतज्ञतेच्या बाबतीत तसं नाही आहे. मग जरी आज इथे 3 प्रसंगांसाठी सांगितलं असलं, 3 माहीत असलेल्या प्रसंगांसाठी, तरी तुम्ही प्रत्येक क्षणी वापरू शकता. कणिक मळताना सुद्धा म्हणू शकता कृतज्ञतेला, त्याचा वापर करू शकता कृतज्ञतेचा.
कणिक मळल्यानंतर चपात्या करताना, भाजी करताना म्हणजे हे गृहिणींसाठी सांगते आहे. बाकीच्यांनी आपापल्या लाईफमध्ये ते लागू करायचं आहे. तुम्हाला जिथे कुठे अप्लाय करता येईल, लॅपटॉप उघडण्यापूर्वीसुद्धा तुम्ही करू शकता. ऑफिसमध्ये गेल्यानंतर बॅग उघडण्यापूर्वीसुद्धा तुम्ही करू शकता. जेवढं जास्त वेळा करणार आहात, तेवढे त्याचे चांगले आणि चांगले परिणामच घडून येणार आहेत. आणि हे फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की कृतज्ञता ही तुम्ही उद्याच्या दिवसापुरती ही लिमिटेड राहणार नाही आहे. ज्यावेळेला तुम्ही कृतज्ञतेचा वापर करता, त्याचा परिणाम तुमच्या सर्व एरियांवरती होत असतो. मग तो एरिया तुमचा आर्थिक असू देत किंवा बद्दलचा असू देत किंवा आरोग्याचा असू देत, या सर्व एरियामध्ये त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे जिथे कुठे शक्य आहे तिथे कृतज्ञतेचा वापर तुम्हाला करायचाच आहे. येस, आजची कृती वाचूया. जादूची कृती क्रमांक 21. भव्य दिव्य परिणाम. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची एक यादी बनवा. प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी त्या वरदानाबद्दल शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. तुम्हाला ज्या गोष्टींचे, प्रसंगाचे चांगले भव्य दिव्य परिणाम घडून यावेत असं वाटतं, त्यापैकी 3 महत्वाच्या गोष्टींची किंवा प्रसंगांची निवड करा. तुम्ही निवडलेल्या या 3 गोष्टींची यादी करा आणि प्रत्येक गोष्ट घडून गेल्यानंतर तुम्ही लिहित आहात अशी कल्पना करून या गोष्टीबाबतचा चांगला भव्य दिव्य परिणाम घडून आल्याबद्दल आभारी आहे असं लिहा. दिवसभरात जेव्हा कधी अनपेक्षित प्रसंगांना समोर जायची वेळ येईल, अशा 3 प्रसंगांची निवड करा ज्याचे चांगले भव्य दिव्य परिणाम घडून यावेत असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता. प्रत्येक वेळी हे करताना ती गोष्ट घडण्यापूर्वी तुम्ही डोळे मिटून घ्या. मनातल्या मनात मनापासून गोष्टीबाबतच्या चांगल्या भव्य दिव्य परिणामांबद्दल आभारी आहे असं म्हणा. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या. दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. थँक्यू सुनीताजी. खूप छान वाचता तुम्ही. उच्चार तुमचे स्पष्ट आणि छान असतात. थँक्यू. थँक्यू आणि मॅम. प्रत्येकजण तुम्ही सुद्धा तुमच्या समोरचं स्क्रीनवरचं पुस्तक वाचत आहात. नुसतं ऐकायचं नाही आहे. कारण काय होतं, ज्यावेळेला आपण स्वतः वाचत असतो त्यावेळेला एखादी गोष्ट आपल्याला नीट क्लिअर होत असते, ती कन्सेप्ट क्लिअर होत राहते. आणि या पुस्तकाचं नावच आहे, ही सिरीज आहे ती सिक्रेटची आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्येक वाक्यामध्ये एक सिक्रेट दडलेलं आहे. ते रहस्य दरवेळेला नव्याने उलगडत जातं. म्हणजे तुम्ही म्हणाल की आज 3 वेळा मी पुस्तक केलेलं आहे, तरी 4थ्यांदा पुस्तक करायला जाल त्यावेळेला तुम्हाला हिडन काहीतरी एखादं वेगळा अर्थ लागतो. प्रत्येक वाक्याचा वेगळा अर्थ लागतो. येस. एनी डाऊट इन टुडेज सेशन? वाव, छान वाटतंय. आज पार्टिसिपंट्सची संख्या वाढलेली आहे. येस, आजच्या सेशनबद्दल काही डाऊट आहेत किंवा काही शेअरिंग्स आहेत? येस, मानसीजी अनम्यूट करते तुम्हाला. येस, अनम्यूटचा ऑप्शन दिलाय मी, बघा अनम्यूट करता येते का? हा हा बोला. मॅम, म्हणजे 3 गोष्टी रोजच्या उद्या ज्या करणाऱ्या आहे मी रोजच्या रुटीन मधल्या, त्या 3 गोष्टी लिहायच्या आणि 3 गोष्टी ज्या अनपेक्षित आहेत त्या लिहायच्या. म्हणजे 6 गोष्टी लिहायच्यात का? येस, करेक्ट. 6 गोष्टी तुम्ही दुसऱ्या 3 गोष्टी कशा लिहिणार आहात? त्या अनपेक्षितपणे आल्यानंतर लिहायच्यात. अचानकपणे उद्भवलेल्या गोष्टींसाठी आहे. पहिला अभ्यास जो आहे, पहिला पार्ट, तो 3 माहीत असलेल्या गोष्टींसाठी आहे. हा, तेच ना. म्हणजे मी आता पुढच्या सोमवारी डॉक्टरांकडे जाणार आहे, तर त्याचं मी भव्य दिव्य परिणाम असंच म्हणू शकते की माझा त्यावेळेस रिपोर्ट चांगलाच आलेला असणार आहे. तर भविष्यात होणारी गोष्ट अनपेक्षित. येस, करू शकतो. किंवा मला एक फोन येणार आहे, ज्या व्यक्तीची माझ्या अपेक्षा आहे त्यांच्याकडनं मला फोन यावा, तर त्याच्यासाठी पण मी धन्यवाद आणि भव्य दिव्य परिणाम म्हणू शकते. फोन यावा म्हणून नाही, एखादी गोष्ट घडणार आहे. जसं की आता एखादा बिझनेसमॅन आहे आणि त्याला क्लायंटकडून फोन येणार आहे. ऑलरेडी त्याला माहिती आहे की आज आपलं बोलणं होणार आहे आपल्या क्लायंटबरोबर, आणि तो जो क्लायंट आहे तो थोडासा सणकी आहे, तो थोडासा रूड आहे, असं त्याला ऑलरेडी माहिती आहे.
मग तो हा विचार करू शकतो, की आज माझं त्या क्लायंटबरोबर जो संवाद झालेला आहे, जे काही कम्युनिकेशन झालेलं आहे, ते उत्तमरित्या झालेलं आहे, असं बोलू शकतो. आधी तुम्हाला माहिती पाहिजे आणि अचानकपणे जर का एखाद्याचा कॉल आला, तर तो कॉल रिसीव्ह करण्यापूर्वी तुम्ही मनातल्या मनात म्हणायचं आहे, की या कॉलवर जे काही तुम्हाला वाक्य बनवायचं आहे, ते तुम्ही बनवू शकता. फक्त भव्य-दिव्य परिणाम हे त्यामध्ये यायला पाहिजे. हां, हां. ते यावा म्हणून नाही, आलेल्या गोष्टींवर करू शकतो आपण, है ना? येस, येस, येस. येस, सोनालीजी. तुम्ही अनम्यूट करू शकता, सोनालीजी. येस मॅम, थँक्यू. मॅम, माझा प्रश्न असा होता, की आता तुम्ही जसं आपलं बुकमध्ये एक्झाम्पल आहे, की आपण बॉसकडे जाण्यापूर्वी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, की आपल्याला चांगल्याच कामासाठी बोलवलंय. तर ही जी फ्रिक्वेन्सी ऑफ इमॅजिनेशन किंवा आपलं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स जे असतात, की म्हणजे लगेच अगदी अशा कमी टाइम स्पॅनमध्ये लगेच अट्रॅक्ट होतं का युनिव्हर्सकडे हे? सपोज मला माहित नाही माझ्याबरोबर काय होणार आहे. पण मग आपण म्हणतो ना, आपण चांगला विचार करूनच गेलं पाहिजे, नाही तर वाईट विचार केला तर वाईट होणार आहे. पण मग हे इतक्या लवकर लगेच अट्रॅक्ट होतं का ते? येस, होतं, होतं. ओके. युनिव्हर्सचा जो लॉ आहे तो पटकन काम करत असतो. पण आपल्याला हाऊमध्ये जायचंच नाहीये, की कसा करतो तो. एवढा विश्वास ठेवायचा आहे, हां, मी आता म्हटलेली आहे, की चांगलाच परिणाम होणार आहे. माझं बॉसबरोबर आता उत्तम संवाद होणार आहे. बस, मग निश्चिंत राहायचंय तुम्ही. युनिव्हर्सवरती सगळं सोडून द्यायचंय. तो बघणार आहे, किती फास्ट काम करायचं. तुम्ही विचार करा, जर तुमच्या विचारांवरती, त्या फ्रिक्वेन्सीवरती तो काम करतोय, तर का नाही फास्ट काम करणार? जेवढं तुम्ही हा विचार करा, जसं की आज कदाचित माहिती नाही, मी राजन सरांचं आजचं पूर्ण नाही ऐकू शकले, जर तुम्ही अटेंड केलं असेल तर, की ज्या वेळेला आपल्याला राग येतो त्यावेळेला आपली आपली बॉडीसुद्धा थरथर कापायला लागते. आपण एखाद्याला चिडून बोलत असतो त्यावेळेला तो राग खूप पटकन, म्हणजे काय म्हणतात, शरीरामध्ये व्हायब्रेशन जाणवायला लागतात. कारण का, रागाचा जो इफेक्ट असतो शरीरावरती, ती फ्रिक्वेन्सी खूप जास्त प्रमाणावरती असते. पण प्रेमाची, हे जर का तुम्ही प्रेमाने बोलून बघा, तुमच्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवून, तर त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये चेंजेस आपल्याला जाणवत नाहीत. कारण ती फ्रिक्वेन्सी खूप बारीक असते, खूप छोटी असते किंवा कमी लेवलची असते. तर इथे पण ती काम करत असते. भले कमी असली तरी पण ती काम करत असते. त्याचप्रमाणे तुम्ही पॉझिटिव्ह ज्यावेळेला विचार करता त्यावेळेला सुद्धा ती फ्रिक्वेन्सी काम करते, याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. मी एक एक्सपिरियन्स शेअर करायचा होता मॅम. बोला. परवा आमच्या फॅमिलीमध्ये माझी जी चुलत जाव आहे, तर तिचं जरा क्रिटिकल प्रॉब्लेम झाला आफ्टर डिलिव्हरी. तर तिच्या किडनीजवर अफेक्ट झालाय. काल तिला आयसीयू मध्ये मी भेटून आली. तर कालची जी कंडिशन होती, त्याच्यानंतर आता जस्ट 1 तासापूर्वी तिला फोन केला, तर ती कंडिशन म्हणजे तिने तिच्या बॉडीला आणि तिने जो डॉक्टरांना रिस्पॉन्स दिलाय, इट्स लाइक म्हणजे की आता ती तिच्या किडनीवर अफेक्ट झाल्यामुळे तिचं युरिन पास होत नाही. हा तिचा बेसिक प्रॉब्लेम झालाय. तर तिला मी तिथे जाऊन तेच सांगितलं. ती म्हटली, की "मला काहीच दिसत नाहीये. माझं काय होईल?" म्हटलं, "तू अगदी चांगल्या ठिकाणी आलेली आहेस आणि तुझी बॉडी पण खूप चांगली आहे. फक्त आपण इथे ह्या कामासाठी आलो. थोडी प्रोसेस होईल तुझ्याबरोबर." हे तिला मी सगळं व्यवस्थितपणे सांगून आली. तिच्या मिस्टरांनाही ते समजावलं, की मध्ये जे पण जातील सगळ्यांना रडायला सांगू नका वगैरे. चांगल्या पद्धतीने तिला आधार द्या. आणि मग आज त्यांचा फोन आला, की तिची जी कंडिशन आहे, तिने खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला आणि टेस्ट बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आपल्या साइडने आल्यात. मग ह्या ज्या केसेस आहेत, त्या 80% रिकव्हर होतात, 20% नाही होत. तर आपण मग त्यांचं बोलण्याचं, आपण त्या 20% मध्ये नाही जायला पाहिजे. म्हटलं आपण 80% मध्येच आहोत आणि ती उद्या तुम्हाला अजून चांगली काहीतरी गुड न्यूज देईल म्हटलं. तर हा जो पॉझिटिव्हनेस होता, म्हणजे मला तर आतून आम्हाला दोघांना पण इतकं स्ट्रॉंगली ते फील होत होतं, की डॉक्टर पण आम्हाला बोलले, की नाही जरा तुमची केस क्रिटिकलच आहे. पण आम्ही दोघंही असं की नाही होणारच आहे. ते बऱ्यापैकी सगळेच टेन्शनमध्ये आहेत त्या केसमध्ये. पण मी तिला जे व्हायब्रेशन्स दिले आणि तिला जे विचार करायला सांगितलं, त्या पद्धतीने तिच्या बॉडीला तिने जो रिस्पॉन्स दिलाय ना, त्याचे आज रिझल्ट्स खूप छान आलेले आहेत. म्हणजे आता तिच्यासाठी आम्ही सगळे प्रेयर करतोय. मी आणि माझे हसबंड आहेत. तर आम्हाला हे कळतंय, त्याच्यामुळे आम्ही प्रेयर करतो आणि तिला आम्ही तसं सांगून पण आलोय. तर हा जो रिझल्ट आला, आज तिचे जे रिपोर्ट्स आले ते खूप छान आलेले आहेत. आता फक्त थोडासा पार्ट जो आहे तो उद्याला वगैरे क्लिअर होईल. तर हे खूप म्हणजे आता मला त्याचा एक आजाराबद्दल जे आपलं सेशन झालं त्यामधून खूप छान हे मिळालं.
येस. रिस्पॉन्स चांगला होता तिचा. ओके. इथे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही तिला हे पण सांगा की तब्येतीविषयी कोणी चौकशी केली तर आय एम हिलिंग असं म्हणायचं आहे किंवा मी रिकवर होत आहे असं म्हणायचं आहे किंवा तब्येतीविषयी काही निगेटिव्ह वाक्य बोलायची नाही आहेत. आणि हेच तुम्हालासुद्धा सांगेन की तुम्ही आत्ता माझ्याशी बोलत आहात पण तुम्ही त्या आजाराचा उल्लेख नाही करायचा किंवा त्याचा प्रॉब्लेम झाला हे पण नाही सांगायचं. फक्त आणि फक्त तुम्ही डॉक्टरच्या जवळ बोलायचं. जर का तुम्ही डॉक्टरांकडे चर्चा करत आहात, काही प्रॉब्लेम असेल, डॉक्टर तुमच्याशी बोलतात तर तिथे ठीक आहे. पण ज्यावेळेला आपण अजून एखाद्याला सांगत असतो की तिचा असा प्रॉब्लेम झाला आहे किंवा तिला असा त्रास होतोय तर थोडक्यात आपण त्या गोष्टीला अजून एनर्जी देत असतो. तर ती एनर्जी नाही द्यायची आहे आपल्याला. त्यामुळे तेच वाक्य पण पॉझिटिव्हली सांगायचं आहे की तिचा जो काही हेल्थचा इश्यू आहे त्याच्यामधून ती आता रिकवर होत आहे असं बोलायचं. तर ते पॉझिटिव्ह वाक्य जे आहे ते तिच्यावरती नक्कीच इम्पॅक्ट करणार आहे. चालेल. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. येस. एनी अदर डाऊट? अजून काही शेअरिंग्ज आहेत? मॅम तुम्ही म्हटला पुढच्या आठवड्यात मी डॉक्टरांकडे जाणार त्यावेळेस तुम्ही भविष्यातलं लिहू शकता. मग मी भविष्यात येणारा फोन पण उद्या का लिहू शकत नाही? नाही, मला नाही कळलं. म्हणजे मी काय म्हणते तुम्हाला, पुढच्या आठवड्यात मी डॉक्टरांकडे जाणार आहे तर त्याचा रिपोर्ट चांगलाच यावा, माझ्या दृष्टीने यावा, त्यासाठी मी उद्या लिहू का? तर तुम्ही म्हटलं हा लिहा भव्य दिव्य परिणाम आले. हे लिहू शकता तुम्ही. जो काही रिपोर्ट येणार आहे त्याबद्दल लिहू शकता. हा ॲक्च्युली उद्याच्या अभ्यासाचा भाग नाही होते. त्याच्या अभ्यासाचा भाग नाही होते. पण तरी सुद्धा तुम्ही करू शकता. तसंच येणारा फोन पण माझ्यासाठी चांगला आहे एका व्यक्तीचा, असं का लिहू शकत नाही मी? येणारा फोन म्हणजे आधीच तुम्हाला माहिती आहे का त्या व्यक्तीचा फोन येणार आहे? नाही यावा असं वाटतंय मला. नाही, ते तर मी नाही. डॉक्टरांकडे जाणार नाही होऊ शकत. यावा असं वाटत असेल तर तो ॲक्च्युली उद्याच्या कृतीमध्ये नाही येते. तो वेगळा अभ्यास आहे. तो तुम्ही करू शकता. कृतज्ञता द्यायला काहीच हरकत नाही आहे. तुम्हाला जे वाटते, ज्या गोष्टीसाठी वाटते त्यासाठी करू शकता तुम्ही. पण फक्त उद्याच्या अभ्यासामध्ये ते कन्फ्युजन नको म्हणून म्हटलं की उद्याची आपली जी कृती आहे ती वेगळी आहे. ती उद्याच्या दिवसापुरतीची लिमिटेड आहे. ती उद्या दिवसभरात ज्या गोष्टी घडणार आहेत त्याबद्दलची आहे. येस. कल्पेशजी, तुम्ही हात रेज केलाय, तुम्ही अनम्यूट करू शकता. हाय मॅम. हॅलो. ऍक्च्युली मी एक एक्सपिरियन्स करू इच्छितो. पूर्वी आम्ही माझ्या घरी टू व्हीलर नाही आहे आणि फोर व्हीलरच आहे आणि आजपर्यंत आम्ही हट्ट करत होतो पप्पांकडे की घेऊन द्या. पण आज पण त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही, ती मीन्स डेंजरस आहे. तुम्ही चालवता, काही करू शकता, तुम्ही कसंही चालू शकता. पण याच्यात आपण जशी सेक्शन गेली आणि आपली जेवढे पण जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही जी इच्छा आहे ती व्यक्त करा, युनिव्हर्सकडे मागा. आणि बाय डिफॉल्ट वडिलांनी कालच आम्ही टू व्हीलर बुलेट आम्ही बुक करून आलो. ओके. साधीच आम्ही बुलेट बुक करून आलो. सो थँक्यू सो मच युनिव्हर्स त्यासाठी आणि तुम्ही गाईड केल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू फॉर युअर शेअरिंग. थँक्यू. आज माझ्यासोबत माझे एक मित्र पण आहे, ज्याला मी माझा एक्सपिरियन्स शेअर केला. तोही खूप एक्साइटेड आहे म्हणजे ह्या बुकला घेऊन. तो पण असं झालं की आता तो मधीच आपण तो कंटिन्यू करतो. आज त्याचं फर्स्ट सेशन आहे. तो त्याला म्हणजे फर्स्ट पासून आपण जसं इंट्रोडक्शन वगैरे आपण स्टार्ट केलं, तसं पूर्ण परत स्टार्ट होणार असेल तर त्याबद्दल त्याला म्हणजे माहिती जाणून घ्यायची. बरं. त्यांना मी सजेस्ट करेन की तुम्ही जर का यूट्यूबवरचे व्हिडिओज बघितले आणि त्याप्रमाणे रोज करत गेलात तर त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. एक दिवस तुम्ही करत जा आणि त्याप्रमाणे त्या दिवसाची कृतीसुद्धा करत राहा.
कारण आता ही जवळजवळ संपत आलेली एकच आठवडा राहिलेला आहे आपल्या ही जर्नी संपायला. त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासून जर का केलं डे झिरोपासून, डे झिरो हा इंट्रोडक्टरी सेशन होता, तिथून सुरुवात करावी. येस, पंकजजी तुम्ही अनम्यूट करू शकता. हॅलो हां बोला. मॅडम, आज राजन सरांचं सेशन अटेंड केलं होतं आणि खूप छान वाटलं मॅडम. आणि इवन माझ्या आई, आम्ही सर्वांनी ऐकलं आणि ते सेशन म्हणजे एक ओव्हरऑल पॅकेज म्हणतो ना आपण, त्यांनी बरेचसे आस्पेक्ट त्याच्यात कव्हर केले. आणि म्हणजे स्वतःला अप्रिशिएट करा उठल्यावर, तिथून तर सर्वांना अप्रिशिएट करा, फॉरगिव्ह करा, स्वतःला फॉरगिव्ह करा, दुसऱ्यांना करा. या म्हणजे सर्व गोष्टी ज्या होत्या त्या खूप छान, म्हणजे त्यांनी सेशन म्हणजे ऍक्च्युली ते 3-4 तासांचं असायला हवं होतं, पण तरी त्या मानाने त्यांनी कमी वेळात बऱ्यापैकी सर्व गोष्टी कव्हर केलं. कव्हर केल्या. आणि मी स्पेशली त्या इच अँड एव्हरी पॉइंट, जवळपास 34 to 35 पॉइंट्स होते, मी इच अँड एव्हरी पॉइंट राईट डाऊन केला. आणि आणि पूर्ण पॉइंट जर पाहिले ना तर एकूण एक पॉइंट खरंच खूप कामाचा आहे. आणि तुम्ही पण त्यातले बरेचसे पॉइंट आतापर्यंत छान म्हणजे एलिब्रेट केलेले आहेतच आम्हाला. आणि पुढचे पण माझ्या मते त्याच्यात येणार असतील ते आपल्या येत्या काही सेशन मध्ये. तर म्हणजे खूप छान वाटलं मॅडम. आणि म्हणजे आज खरंच असं संध्याकाळी आहे ना, संडे इव्हिनिंग जे आपण बाहेर घालवतो किंवा हे करतो, पण आजची संडे इव्हिनिंग आम्ही घरी राहून खूप छान एन्जॉय केली. आणि म्हणजे पूर्ण पॉझिटिव्ह वेव्ह होता त्यावेळेस घरात. वाव, ग्रेट. नाही, राजन सर म्हणजे त्यातले एक ग्रेट अशी अतिशय ग्रेट अशा व्यक्तींमधील एक आहेत की जे खरोखरच आपल्या सर्वांचं लाईफ ट्रान्सफॉर्म करण्यासाठी झटत आहेत. आणि त्यांचे काही हे पण असतात, म्हणजे काय पेड सेशन्स पण असतात की एक 4 दिवस 5 दिवस वगैरे. माहिती नाही आज त्यांनी त्याचा उल्लेख केला आहे की नाही, कदाचित असणार केला आहेत होता त्यांचे. हां असेल. मग कधीपासून आहे काय सांगितलं आहे का? ट्यूजडे पासून, 23rd पासून आहे. ओके ओके. नाही, ते खरोखरच त्याच्यातले राजन शहा नाव आहे त्यांचं. ते हो. खूप एक्सपिरियन्स आहे त्यांना. आणि नाही म्हणजे माझी त्यांच्या एवढी लेवल नाहीच आहे खरं तर. मी आत्ता अजूनही मी पाळण्यातच आहे असं म्हणायला पाहिजे या बाबतीमध्ये. पण बरं झालं तुम्ही अटेंड केलं त्यांचं सेशन ते, कारण त्यांनी सगळंच कव्हर केलेलं नाही म्हणजे असतं नक्कीच. हो, त्यांनी जे काही एक्सपिरियन्स शेअर केले, इवन त्यांनी त्यांच्या भावाचंही उदाहरण दिलं की त्यांच्या भावाला हार्टला ऑक्सिजन नाही मिळालं, म्हणजे त्यामुळे त्यांची हे हो, झालं. मध्ये एक्सपायर तर झालं. हो, तर मग ऑक्सिजन म्हणजे किती महत्वाचा, त्यांनी एक स्वतःच्याच लाईफ मधलं एक्झाम्पल तिथे दिलं. तर म्हणजे जेव्हा आपण या गोष्टी ऐकतो तेव्हा खरंच आपल्याला समजतं की नाही, आज आपण जे जिवंत आहोत, जे काही आपले ऑर्गन्स असतील, निसर्ग असेल, खरंच आपण त्याच्यासाठी थँकफुल असायलाच हवं. असं आणि ते वेळोवेळी आपण डेली बेसवर नाही काही तर 10 ग्रॅटिट्यूड. आणि झोपताना जादुई दगड वापरला गेला तर म्हणजे एक रात्री झोपताना आणि परत सकाळी उठल्यावर जी कंटिन्युटी राहते ती खरंच खूप इफेक्टिव्ह राहते असं मला वाटतं. येस. जादुई हवा हा आपला लेसन आता व्हायचा आहे. 1-2 दिवसामध्ये तो होईल. त्यामध्ये आपण हे कव्हर करणार आहोत. खरोखरच ऑक्सिजनची म्हणजे इतके दिवस आपण ज्या हवेला गृहीत धरलेलं आहे की हां त्यात काय एवढं, ती दिलेलीच आहे निसर्गाने. पण नाही, तर ॲक्च्युली निसर्गाकडे किंवा युनिवर्सकडे अबंडन्स प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही या पृथ्वीचा विचार करा. ही पृथ्वी जर का तुम्ही असा विचार करून बघा की त्या पृथ्वीवरती तुम्ही एकटे उभे आहात आणि अवकाशात उभे आहात पृथ्वीवरती आणि सगळे प्लॅनेट्स आहेत, तर तुम्ही किती क्षुद्र आहात या पृथ्वीवरती आणि केवढी मोठी जमीन सामावलेली आहे. तुम्ही विचार करा, पूर्वापार म्हणजे इतक्या वर्षानुवर्ष कोण कोण होऊन गेले. इंग्रजांचा काळ होऊन गेला. इंग्रजांनी एवढी सगळी शेती पिकवली असेल, त्याच्यातनं कितीतरी धान्य खाल्लं असेल. त्यानंतर कोण मोगलाई, पेशवे, सगळे होऊन गेले.
प्रत्येक जण येतोय, खातोय, पितोय आणि तरीसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये ही जमीन आपल्याला देतीये. म्हणजे इतकं अबंडन्स युनिव्हर्सकडे आहे. पाण्याचा विचार करा. हे जे 5 एलिमेंट आहेत, 5 तत्व ज्याला म्हणतो, त्याचा विचार करा. 5 तत्व म्हणजे काय? अग्नी, काय म्हणतात, जल, अग्नी, वायू आणि पृथ्वी आणि आकाश, हे 5 तत्व. पाण्याचा विचार करा. पाणीसुद्धा किती प्रमाणामध्ये आहेत. नद्या वाहत आहेत, त्या कुठे थांबत नाही आहेत. सतत तो प्रवाह पाण्याचा सतत चालू आहे. आणि जे काही मध्ये काही गोष्टी घडतात की पाण्याचा अतिप्रमाणामध्ये पाऊस पडणं, पूर येणं, हे सगळं माणसामुळे घडतंय. जिथे तुम्ही कृतज्ञ नाही आहात, कृतज्ञपणे वागताय, तिथे कुठेतरी निसर्ग त्याचा प्रकोप दाखवणारच आहे आपल्यावरती. त्याचप्रमाणे हवा म्हणजे इतकी अशी फुकट मिळतीये. पण आज अशी परिस्थिती येऊन उभी ठाकली, आज वर्ष झालं जवळजवळ, की लोकांना हवेसाठी सुद्धा पैसे मोजायला लागत आहेत, त्या ऑक्सिजनसाठी पैसे मोजायला लागत आहेत. म्हणजे जे निसर्गाने असंच दिलेलं आहे आपल्याला, आणि त्याला कारण हाच आहे, कृतज्ञपणा. दिवाळीच्या काळामध्ये मी आणि माझी पूर्ण फॅमिली, म्हणजे माझा लहान मुलगा, मी आणि माझे मिस्टर, तिघंही कोविड पॉझिटिव्ह होतो. पण सरप्रायझिंगली आमचं नॉन सिम्प्टोमॅटिक, ते असिम्प्टोमॅटिक म्हणतात तसं काहीतरी होतं. त्यामुळे एकच दिवस आम्हाला अंगदुखी आणि ताप याचा त्रास झाला. पण बाकी पूर्ण दिवस आम्ही इतकं एन्जॉय केलं तिघांनी घरी बसून. कारण त्यावेळेला खरं तर जे काही ऑक्सिजनचं वगैरे टेन्शन होतं, ते ऑक्सिमीटर आणून ठेवलेला होता. पण आम्हाला तिघांना काहीही त्रास झाला नाही. मस्त खाऊन पिऊन घरामध्येच क्वारंटाईन करून होतो 15 दिवस जवळजवळ. त्यामुळे तो त्रास काहीच झाला नाही. हे खरं तर कुठेतरी असेल आमची कृतज्ञता देवाच्या प्रती. कारण त्याच्या आधी 1 महिनाभर आधी नुकताच मी हा अभ्यास सुरू केला होता. म्हणजे या मॅजिकमध्ये पडलेले होते. येस, एनी अदर शेअरिंग? अविनाशजी, तुम्ही अनम्यूट करू शकता. ओके, तुमचा प्रायव्हेट मेसेज आहे. आय एम अविनाश. yesterday Kalpesh explained me that was very deep and heart touching. थँक्यू. येस, थँक्यू अविनाशजी. नक्कीच तुम्ही सुरू करा. आजपासून सुरुवात केलेली आहे जर्नीला, काही हरकत नाही आहे. पण डे 0 पासून तुम्ही पुन्हा एकदा सुरुवात करावी असं मी म्हणेन. येस, एनी अदर शेअरिंग? एनी डाऊट? 28 दिवसानंतर काय करायचं हे पण आपण बघणार आहोतच. फक्त या अभ्यासामध्ये राहा आणि रोजच्या रोज कृतज्ञतेचा, ब्लेसिंगचा जो अभ्यास आहे, 10 ब्लेसिंग्स लिहिणं, तो चुकवू नका. ओके, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू. सो सी यू टुमॉरो ॲट 9 PM. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू.